नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 6 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे 5 आणि 6 एप्रिलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात। काल काही अतिशय महत्त्वाच्या कामामुळे व्हिडिओ देऊ शकलो नव्हतो, तर आज दोन्ही दिवसाच्या बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत। सर्वप्रथम सर्व आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि यश घेऊन येऊ हीच आमची मनोकामना आहे। तुम्हाला सर्व परीने मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व ज्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। तर आता फार वेळ न करता आपण लवकरात लवकर सुरू करूया। आपण 4 तारखेला तुम्हाला प्रश्न घेतला होता की मिशन शक्तीमुळे अंतराळातील काही उपग्रहांना धोका निर्माण झाल्याची टीका कोणी केली आहे? तर ही केलेली आहे नासाने। नासा जी आहे ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि यांनी अशी टीका केली आहे की जे उपग्रह भारताने जे मिशन शक्तीच्या अंतर्गत नष्ट केला होता, तर त्याचे काही तुकडे हे नासाचा उपग्रह जो 340 किलोमीटरच्या परिभ्रमण कक्षेमध्ये आहे तर त्याच्या जवळ गेलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या, त्यामुळे या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि उपग्रहांना धोका या तुकड्यांमुळे निर्माण झाला आहे। युरोपियन स्पेस युनियन जी आहे, युरोपियन स्पेस एजन्सी ही युरोपियन युनियनची आहे। रॉसकॉस्मॉस हिचा जर आपण विचार केला तर ही रशियाची अंतराळ संस्था आहे। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल शेप आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळेवर मिळतील। तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता। त्यासाठी ही जी लिंक आहे ही दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे, तिथनं तुम्ही क्लिक करू शकता। PDF फाईल वगैरे तुम्हाला तिथनंच अवेलेबल होतील। आजच्या बातम्यांना सुरुवात करूया। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नरेश पाटील, प्रदीप नंदराजोग, हरीश सावलानी यापैकी नाही। तर आता जी नियुक्ती करण्यात आली आहे ती प्रदीप नंदराजोग यांची करण्यात आली आहे, कारण नरेश पाटील हे आज निवृत्त होत आहेत। तर यांच्या निवृत्तीनंतर प्रदीप नंदराजोग हे मुंबई उच्च न्यायालय जे आहे या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। नरेश पाटील आज निवृत्त होणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील हे शनिवारी निवृत्त होत आहेत आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायमूर्ती नंदराजोग हे रविवारी सकाळी 10:30 वाजता राजभवन ते शपथ घेतील। आणि आपल्याला माहीत आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात त्यांना शपथ जे देतात ते म्हणजे राज्याचे राज्यपाल देतात। तर राज्यपाल C विद्यासागर राव हे मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ देतील। हे आज निवृत्त होणार आहेत, परंतु आजची सुट्टी असल्यामुळे जो शपथविधी जो आहे तो उद्या होणार आहे। तर न्यायमूर्ती शेवटच्या दिवशी जनहित याचिकांवरील सुनावणी घेतली। उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याची प्रथा असतानाही न्यायमूर्ती पाटील हे त्याला अपवाद ठरले होते। न्यायालयातील ते असे दुसरे न्यायमूर्ती ठरले होते। यापूर्वी 1994 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढतीही मिळाली होती। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे पाटील हे निवृत्त होण्यासाठी 1 वर्षाहूनही कमी कालावधी राहिला आहे, त्यामुळे त्यांनाच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त केले जावे अशी शिफारस सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती पाटील यांनी जनहित याचिकांवर मुख्यत्वे सुनावणी घेतली होती। त्यात मुंबईतील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि अपंगांसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या याचिकांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होता। संगीत अभ्यासक लेखिका कल्याणी किशोर यांचं निधन झाल्याची बातमी आली आहे। संगीत साहित्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या प्राध्यापिका कल्याणी किशोर यांचं शुक्रवारी निधन झालं। त्या मूळच्या मिरजच्या असलेल्या आहेत आणि त्यांनी बरेचसं प्रसिद्ध ग्रंथसुद्धा लिहिले आहेत। कल्याणी किशोर यांनी कथा, कादंबरी, कविता, समीक्षण, चरित्र आदी स्वरूपाचं लेखन केलं आहे। त्यांचे सूर्यगंध, कवितेचा दिवस हे काव्यसंग्रह आणि राजनंदिनी ही कादंबरी प्रसिद्ध आहे। त्यांनी
जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांच्या चरित्राचा मराठीत अनुवादसुद्धा केला होता. आणि त्यांनी जे आहे गानतपस्विनी ज्या म्हटल्या जातात, किशोरी मोगूबाई कुर्डीकर या प्रसिद्ध गायिका होत्या, त्यांचं चरित्रसुद्धा यांनी लिहिलेलं होतं. रिझर्व्ह बँकेनं नुकतंच आपलं या चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पत आढावा धोरण घेतलं आणि यामध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर आता किती केलेला आहे, तर 25 बेसिस पॉईंटची कमी जी आहे ही रिझर्व्ह बँकेने केलेली आहे. त्यामुळे आता रेपो दर हा 6% आला आहे, म्हणजे 0.25% याला कमी केला आहे. रेपो दर हा 6% आला आहे, तर रिव्हर्स रेपो 6.25%. म्हणजे चालू आर्थिक वर्षाचं जे व्याजदरामध्ये कपात केलेले आहेत त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने एक सावध पाऊल उचललं आहे आणि बँकांकडून लवकरच आता कर्जसुद्धा स्वस्त होईल असं मत मांडण्यात आलेलं आहे. निवडणुका आता तोंडावर आहेत. आपल्याला माहिती आहे येत्या आठवड्यामध्येच काही राज्यांमध्ये जे आहे निवडणुका पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर अशावेळी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हेतू राखत रिझर्व्ह बँकेने 2 महिन्यातील दुसरी व्याजदर कपात घोषित केली. पावसाबाबत तर आता हवामान खात्याने अनिश्चितता नोंदवलेलीच आहे. यावर्षीसुद्धा अंदाजित जो पाऊस आहे हा ॲव्हरेजपेक्षा सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे तटस्थ धोरण रिझर्व्ह बँकेने ठेवलं आहे. 2018-19साठी देशाचा आर्थिक विकास फेब्रुवारीमधील सुधारित 7.4% आणखी कमी केला आहे आणि हा 7.2%वरती रिझर्व्ह बँकेने आणलेला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या द्वैमासिक पत आढावा धोरणाच्या जी बैठक झाली होती यामध्ये 3 दिवसाच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने पत धोरण निश्चित समितीतील 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दरामध्ये 0.5% कपात करण्याचं सुचवलं होतं. म्हणजे 6 जणांची जी कमिटी होती त्यापैकी 4 जणांनी असं सांगितलं होतं की जो व्याजदर आहे हा कमी करण्यात यावा. आता रेपो दर हा 6% झाला आहे, म्हणजे एप्रिलच्या पातळीवरती त्याला अजून कमी करण्यात आलेला. एप्रिल 2018च्या पातळीवर आला आहे. म्हणजे एप्रिल 2018मध्ये सुद्धा हा 6% होता आणि या पत आढावा धोरण बैठकीमध्ये 4-2 अशा मतफरकाने याला मान्यता देण्यात आली आहे. हे जे धोरण आहे मध्यवर्तीसाठी निर्धारित केलेल्या चलनवाढ अर्थात महागाई दरासंबंधी अपेक्षांच्या अनुरूप या अर्थवृद्धीला पूरक पाऊल म्हणून ही दर कपात आहे, असं धोरण बैठकीपश्चात पत्रकारांशी बोलताना रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलेलं आहे. महागाई दराची स्थिती सध्या समाधानकारक आहे आणि पाऊस सामान्य सरासरी इतका झाल्यास महागाई दर आणखी खालावेल अशी अपेक्षा यांनी वर्तवलेली आहे. तर नेमका हा रेपो दर कमी केल्यामुळे होणार काय, तर रेपो दर कमी केल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून वाणिज्य बँकांना केला जाणारा कर्ज वितरणाचा दर हे या कपातीतून बँकांनाही त्यांची कर्ज स्वस्त करता येणार आहे. आणि विशेष म्हणजे फेब्रुवारीत केलेल्या रेपो दर कपातीच्या प्रमाणात बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा जे कर्ज होते त्यामध्ये बँकांनी काही कपात केली नव्हती. परंतु आता अजून व्याजदर कमी झाल्यामुळे बँका ज्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये कपात करू शकतात. पत आढावा धोरण समितीने म्हटलं काय, तर अर्थव्यवस्थेबाबत त्यांनी सावध संकेत दिलेले आहेत. प्रत्यक्ष आणि संभाव्य उत्पादन तफावत नकारात्मक असून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावरील प्रतिकूलतेचाही सामना करावा लागत आहे आणि मंदावलेल्या खाजगी गुंतवणुकीला चालना आणि त्यायोगे अर्थव्यवस्थेच्या वाढीला बळकटी देणं आवश्यक असल्याचं पत आढावा धोरण समितीने म्हटलेलं आहे. तर ही जी पत आढावा धोरण जे झालं हे कर्ज स्वस्त करण्यासाठी विविध बँकांशी चर्चासुद्धा केलेली आहे रिझर्व्ह बँकेने. तर ही सलग दुसरी 0.5% कपात केलेली आहे आणि 2 महिन्यात एकूण 0.5% रेपो दरातील कपातीने बँकांकडून कर्ज स्वस्त केली जाईल अशी आशा आता वाढलेली आहे. ही जी कपात केलेली आहे या प्रमाणात कपातीचा लाभ बँकांकडून सामान्य कस्टमरपर्यंत पोचवला गेला नव्हता, तो आता पोचवल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. फिंच जी आहे ही
आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था आहे आणि त्यांनी अशी चिंता व्यक्त केली आहे की देशाची वित्तीय स्थिती नाजूक आहे. पतमानांकन जे आहे भारताचं B- आहे, तर हे बी आहे, फिंचनी आहे, हे सेम ठेवलेलं आहे. यापूर्वी जे आहे 2006मध्ये भारताचं जे ऑगस्ट 2006मध्ये B+ होतं, हे मग तेव्हा चेंज केलं होतं B- तर अजूनही जे आहे भारताचं पतमानांकन जे आहे हे B- फिंचने ठेवलेलं आहे. हे काही अजून फिंच जे आहे हे वाढवण्यास तयार नाही आहे, कारण त्यांनी असं म्हटलं आहे की देशाची परिस्थिती सध्या नाजूक आहे. देशात कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी मार्च 2025पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण GDP म्हणतो, प्रमाणात सरकारच्या कर्जाचं प्रमाण 60% मर्यादेपर्यंत राखणं आव्हानात्मक असल्याचं फिंचने म्हटलेलं आहे. तर ज्यावेळी निवडणुका होतील, निवडणुकानंतर काय परिस्थिती बदलते हे सुद्धा अजून यापुढे बघण्यासारखं असल्याचं फिंचने म्हटलेलं आहे. अप्स्पा हा कायदा कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारचा करविषयक अधिकार, राज्य शासनाचे करविषयक अधिकार, सशस्त्र सेनेचे विशेष अधिकार, एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडियाचे संचालनाच्या संदर्भात. तर अप्स्पा जो कायदा आहे हा आहे सशस्त्र सेनेचे विशेष अधिकार, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट. आणि हा काही राज्यांमध्ये अप्स्पा जो कायदा आहे हा 1958चा कायद्याला म्हटलं जातं आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट. हा ॲक्च्युली इंग्रजांच्या काळामध्ये लागू करण्यात आला होता, म्हणजे वेगळा एक अधिनियम होता 1942चा. त्यानंतर जे उत्तर पूर्वेकडील राज्य आहे या राज्यांमध्ये सुस्थिती राखण्यासाठी अप्स्पा कायदा हा लागू करण्यात आला होता. याला अप्स्पा कायदा 1958 असं म्हटलं जातं, कारण याच्या अंतर्गत जी उत्तर पूर्वेकडील राज्य होती इथे अतिशय जास्त बंडाळी माजली होती. नंतर जिथे जिथे गरज पडली तिथे तिथे हा कायदा लागू करण्यात आला होता. तर एक वक्तव्य भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलं आहे. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा म्हणजे अप्स्पा याचा फेरविचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आश्वासन दिल्याबद्दल राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवरती टीका केली असं त्यांनी म्हटलं आहे, कारण काश्मीर खोऱ्यात सामान्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा कायदा तिथून मागे घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. जेथे दहशतवादी कारवाया करतात तेथे अशा भागामध्ये अप्स्पा लागू करून सैनिकांचं हात बळकट केले जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण अप्स्पा जो कायदा आहे हा सैन्याला जो विशेष अधिकार देतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी अंतर्गत बंडाळी झाली किंवा दहशतवादी कारवाया होत असतील त्या ठिकाणी खूप जास्त अधिकार जे आहेत हे सैन्याला दिले जातात. त्यामुळे यावर बरेच वेळा टीकासुद्धा केली जाते. त्रिपुरा, मेघालयचा काही भाग इथून अप्स्पा कायदा मागे घेतला आहे. काश्मीरमध्ये सुद्धा सामान्य परिस्थिती निर्माण झाल्यास तिथे हा कायदा परत घेतला जाईल. काश्मीरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की थोडी नाजूक परिस्थिती आहे, दहशतवादी कारवाया होत राहतात, म्हणून तिथे अप्स्पा कायदा जो आहे हा फार जास्त प्रमाणात अवलंबून आहे. UAEचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पुढील प्रश्न आपल्यासाठी. UAEचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? अमिराती रत्न, झायेद मेडल, शेख ए अमीरात की दुबई सरताज? तर अमेरिकेचा UAE युनायटेड अरब अमिरातचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो म्हणजे झायेद मेडल. आणि हा प्रश्न घेण्याचा मागे उद्देश असा की हा जो पुरस्कार मिळाला आहे हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिक्लेअर करण्यात आला आहे. मोदी यांना अमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राजकुमार त्यांनीच हा पुरस्कार जो आहे झायेद मेडल याची जी घोषणा केली आहे UAEचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद यांनी मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. UAEचे भारतासोबत ऐतिहासिक संबंध आहेत आणि व्यापारी संबंध आहेत. तसंच आमचे मित्र मोदी हे संबंध अधिकाधिक दृढ होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या भूमिकेची पावती म्हणून अध्यक्षांनी झायेद मेडल त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलं आहे. राजपुत्र जे आहेत मोहम्मद बिन झायेद यांनी ट्विटसुद्धा केलेलं आहे. मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करून आम्ही त्यांच्या कार्याचा आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याच्या प्रयत्नांचा सन्मान केला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर भारतीय जनतेच्या वतीने स्वराज यांनी UAEचे अध्यक्ष आणि राजपुत्र यांचे आभार मानलेले आहेत. तर UAEचा सर्वोच्च पुरस्कार झायेद मेडल. मोदी यापूर्वी जे फेब्रुवारीमध्ये UAEमध्ये गेले होते
फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा UAEला भेट दिली होती. तिथे त्यांनी विविध विषयांवरती चर्चा केली होती आणि दोन्ही देशांनी ऊर्जा, रेल्वे, मनुष्यबळ आणि आर्थिक सेवा या 5 बाबतीमध्ये करार केले होते. तर मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे. नुकतंच सेबीद्वारे दलाली पेढी म्हणून कोणाला मान्यता मिळालेली आहे? जिओ मनी, पेटीएम मनी, एअरटेल पेमेंट बँक की वरील सर्व? तर सेबीद्वारे दलाली पेढी म्हणजे काय? ज्या शेअर मार्केट्स जे आहेत या शेअर मार्केटमध्ये NSE, BSE या ठिकाणी शेअरचं ट्रेडिंग करण्यासाठी मदत करण्यासाठी जी आहे एक दलाली पेढी असते, मध्यवर्ती व्यक्ती लागतो. तर ही परमिशन पेटीएम मनीला सेबीकडून ही मान्यता मिळाली. सिक्युरिटीज बोर्ड ऑफ इंडिया जे आहे यांच्याकडून ही मान्यता पेटीएम मनीला मिळालेली आहे दलाली पेढी म्हणून. यासाठी जे आहे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं व्यासपीठ पेटीएम मनीने आपल्या वापरकर्त्यांना भांडवली बाजारांमध्ये, ज्याला शेअर मार्केट आपण म्हणतो, ते व्यवहार खुले करण्यासाठी दलाली पेढी सुरू करण्याची मंजुरी दिलेली आहे. पेटीएम मुंबईने BSE, ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण म्हटलं जातं किंवा मुंबई स्टॉक एक्सचेंज, आणि राष्ट्रीय शेअर बाजार NSE कडून आवश्यक सदस्यत्व यापूर्वीच मिळालेलं आहे. आणि सेबीकडून आपल्या मंजुरीनंतर पेटीएम मनीने आपल्याला मोबाईल ॲपमार्फत नव्या सेवेला सुसंगत नवी उत्पादने प्रस्तुत करण्यासाठी समभाग, डेरिव्हेटिव्ज, चलन, कमोडिटीज तसंच एक्सचेंज ट्रेडेड फर्ममध्ये गुंतवणूक आणि खरेदी विक्री व्यवहार आपल्या वापरकर्त्यांना खुले करण्याची योजना आखलेली आहे. पेटीएम मनीचे सध्या 10 लाखापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत आणि थेट म्युच्युअल फंडामध्ये शुल्कमुक्त गुंतवणूक करत असल्याचा दावासुद्धा पेटीएमने केलेला आहे. तर हे जे वॉलेट आपण म्हणतो, जिओ मनी झालं, पेटीएम झालं, एअरटेल झालं, तर याच्यामध्ये पेटीएम जो आहे बराच पुढाकार घेतो आहे आणि पेटीएमच्या माध्यमातून नवीन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या पेटीएम प्रोव्हाइड करत आहे. आता दलाली पेढी म्हणून सुद्धा पेटीएमला जे आहे हे काम करता येणार आहे. फिफा क्रमवारीमध्ये भारताने कोणतं स्थान पटकावलं आहे? तर भारताचं आता रँकिंग जे आलेलं आहे हे 101 वर रँकिंग आलेलं आहे. 2 स्थानांची बढत यामध्ये भारताने घेतलेली आहे. फिफा क्रमवारीमध्ये ताज्या जागतिक क्रमवारीने भारतीय संघाने 2 स्थानांची आगेकूच केली असून 101वा क्रमांक मिळालेला आहे. भारताच्या खात्यावर 1219 गुण आहेत आणि आशियाई क्रमवारीमध्ये हा 18व्या स्थानावरती आहे भारतीय संघ. तर ही क्रमवारी आधी जाहीर झाली होती. याआधी जी क्रमवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय संघ एकही आंतरराष्ट्रीय सामना केलेला नाही. आशियाई देशांमध्ये इराण हा जागतिक क्रमवारीत सर्वात पुढे म्हणजे 21व्या स्थानावर आहे. त्यानंतर जपान 26, दक्षिण कोरिया 37, ऑस्ट्रेलिया 41, कतार 55. जागतिक क्रमवारीमध्ये बेल्जियमचा संघ हा 1737 गुणांचा अव्वल स्थानावरती आहे. जागतिक क्रमवारीमध्ये बेल्जियमचा पहिला क्रमांक, फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझील 3ऱ्या, इंग्लंड 4थ्या, तर क्रोएशिया 5व्या क्रमांकावरती आहे. स्मार्ट सिटीचं सुद्धा नुकतीच एक क्रमवारी गृहमंत्रालयाने डिक्लेअर केली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने पटकावलेला आहे? इंदोर, नागपूर, उज्जैन की सोलापूर? तर यामध्ये नागपूरने जो आहे हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. स्मार्ट सिटीच्या कामकाच्या आधारावर नागपूर शहर पुन्हा अव्वल स्थानी आलं आहे आणि नागपूरने ओन्ली 0.06 गुण अधिक मिळत हे प्रथम स्थान मिळवलेलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती जे आहे ते अहमदाबाद आहे. जे दोघांच्या गुणांमध्ये जर फरक तुम्ही बघितला तर ओन्ली 0.06 गुणांचा फरक आहे. केंद्रीय गृहनिर्माण, मी मगाशी चुकीने गृहमंत्रालय बोललो, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने ही क्रमवारी जाहीर केलेली आहे. तर यामध्ये नागपूर प्रथम क्रमांकावरती, अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावरती आहे. हे जे गुण आहे हे गुणांकन विविध बाबींचा आधार घेऊन तयार करण्यात आलं आहे, ज्यामध्ये खर्च, प्रकल्प अंमलबजावणी आणि 5 वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रगती या आधारावर हे गुणांकन अवलंबून आहे. फेब्रुवारीमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावरती होतं. यावेळी नागपूरला 366.43 गुणांक होते. अहमदाबाद इथे पुढे गेलं होतं, पण आता परत जो आहे नागपूरला पहिला क्रमांक हा मिळालेला आहे. तर सध्या निवडणुका आहेत त्यामुळे बरेचसे प्रकल्प थांबणीवर सुद्धा आहेत. एकूण 100 स्मार्ट सिटीच्या क्रमवारीमध्ये पुणे शहर जे आहे ते 11व्या क्रमांकावरती आहे. तर पिंपरी चिंचवड 199 गुण घेत 19व्या क्रमांकावरती आहे. तर विविध प्रकल्पांमुळे जे आहे, प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे
नागपूर जे आहे हे पुढे गेलेलं आहे. या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावरती नागपूर, दुसऱ्या क्रमांकावरती अहमदाबाद, तिसऱ्या क्रमांकावरती सुरत, भोपाळ चौथ्या क्रमांकावरती, तर रांची जे आहे हे 5व्या क्रमांकावरती आहे. CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, ज्याला म्हटलं जातं भारतीय उद्योग महासंघ, याच्या अध्यक्षपदी किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसंच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यमान अध्यक्ष राकेश भारती मित्तल हे निवृत्त झालेत आणि त्यांच्या जागी विक्रम किर्लोस्कर यांनी हे अध्यक्षपद जे आहे हे स्वीकारलेलं आहे. 2019-20साठीची ही नवीन कार्यकारिणी आहे. याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे ती विक्रम किर्लोस्कर यांची. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि CEO उदय कोटक यांची नियोजित अध्यक्षपदी, तर टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक TV नरेंद्रन यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणीमध्ये. तर उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले विक्रम किर्लोस्कर हे CIIमध्ये 3 दशकांपासून म्हणजे 30 वर्षापासून कार्यरत आहे आणि ग्लोबल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी अलायन्स बोर्ड याच्या अध्यक्षपदी ते 2012-13मध्ये होते. तर किर्लोस्कर उद्योग समूह जो आहे हा महाराष्ट्रामधीलच नाही तर भारतातील एक जुना उद्योग संघ आहे. 1888मध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाची सुरुवात झाली होती आणि आता विक्रम किर्लोस्कर जे आहेत ते 4थ्या पिढीचे आहे. अमेरिकेमधून मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत. PIBच्या माध्यमातून या काही बातम्या घेतल्या. राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन संस्था या केंद्राचा 19वा स्थापना दिन अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा भाग असलेल्या राष्ट्रीय ध्रुवीय सागरी संशोधन केंद्राने म्हणजे NCPORने हा 19वा स्थापना दिन साजरा केला. राकेश शर्मा यांनी बऱ्याच गोष्टींवरती त्यावेळी भाष्यसुद्धा केलं. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यासह गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरुण साहनी आणि NOIचे मुधोळकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. तर हे जे NCPOR आहे हे जे आहे अंतराळ संशोधन तसंच ध्रुवीय संशोधनासाठी तसंच हिमालयी इथे विविध प्रकल्पांचा इतिहास आणि विकास त्यांनी याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे. यावेळी NCPORचे शास्त्रज्ञ सौरभ चटर्जी यांना सर्वोत्तम प्रबंध पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला होता. अरुणाचल प्रदेश रोईंग इथे गस्त घालणाऱ्या भारतीय सैन्याला दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या अमेरिकेच्या एका विमानाचे जे अवशेष सापडलेले आहे. अरुणाचल प्रदेशमधल्या रोईंग जिल्ह्यामध्ये 30 मार्च 2019 रोजी एका पोलीस प्रतिनिधीसह गस्त घालणाऱ्या 12 सदस्यीय सैन्याला दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या अमेरिकेच्या विमानाचे अवशेष सापडले. बर्फाखाली 5 फूट खोल हे अवशेष गाडले गेले होते आणि दिबांग जिल्ह्यातल्या स्थानिक ट्रेकर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सैन्याचे विशेष गस्ती पथक रोईंगपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या दुर्गम भागात विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलं होतं आणि या पथकाने सलग 8 दिवस दाट जंगल आणि हिमच्छादन भागामध्ये 30 किलोमीटर परिसरामध्ये एक शोध घेतला आणि हे विमानाचे अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे इतिहासातील काही गोष्टींचा उलगडा होण्यास मदत मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर हे आजच्या महत्त्वाच्या घडामोडीचा थोडा व्हिडिओ लांब झालेला आहे कारण महत्त्वाच्या बातम्या आणि एक्सप्लेनेशन दोन्ही आपण घेतलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. अप्स्पा कायदा हा कधी अस्तित्वात आलेला आहे? अप्स्पा कायदा कधी अस्तित्वात आला याबद्दलचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. एक जवळपास तुम्हाला माहिती मी याबद्दल दिलेलीच आहे. आपलं चॅनल जे आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि विविध गोष्टींची माहिती तुम्हाला या चॅनलवरून मिळते आहे. आम्ही मार्गदर्शन पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतोच आहोत. इतरही व्हिडिओज तुमच्यासाठी हे लवकरच अपलोड होतील. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.